योग्य पद्धतीने व्यक्तीचे निर्माण झाले तर राष्ट्र बलशाली होईल. बलशाली राष्ट्राकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत कोणीच करू शकणार नाही. त्यामुळे व्यक्ती व समाजाचे निर्माण करण्याच्या कार्याला सर्वांनी वाहून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत, समालोचक डॉक्टर प्राध्यापक उदय निरगुडकर यांनी केले. स्थानीय मातृसेवा सभागृहामध्ये भारतीय विचार मंचाच्या वतीने राष्ट्र निर्माणामध्ये आपली भूमिका या विषयावर आयोजित संवाद कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्रत्यक्ष दिसणारे युद्ध लढणे सोपे असते. अशा युद्धांमध्ये शत्रू त्याची शस्त्रे आपल्याला दिसतात. त्यांना आपण अस्त्राच्या सहाय्याने लढून संपवू शकतो. परंतु सध्या जगामध्ये कथ्थक युद्ध सुरू आहे. देशामध्ये खोट्या बातम्या, गैरसमज पसरून समाजाची दिशाभूल करण्यात येत आहे. दुर्दैवाने यात समाज संस्था, संघटना, राजकीय पक्ष सहभागी होऊन बळी पडत आहे. समाजासमोर सत्य कथन करून तथ्याची जाणीव करून देऊन जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. व्यक्ती व समाजामध्ये संघभावना निर्माण झाली तर वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता समूहाच्या उत्कर्षाचा विचार समाज करू लागतो. जेव्हा समाज देशातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीचा विचार करतो तेव्हा राष्ट्र बलशाली होते. लहान लहान विद्यार्थ्यांपासून प्रगल्भ नागरिकांपर्यंत युवा, महिला सर्वांमधील सुप्त शक्ती जागृत करून राष्ट्र निर्माण कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा समर्पित करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. दीप प्रज्वलन व भारत माता पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर भारतीय विचार मंचाचे विदर्भ संयोजक अतुल शेंडे उपस्थित होते. गणेश इंगळे व प्रशांत इंगोले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक नृसिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय विचार मंचाचे संयोजक विनोद सावसाकडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ॲडव्होकेट दिनेश शर्मा यांनी करून दिला. भारतीय विचार मंच, मातृसेवा, नागरी सहकारी पतसंस्था, सामाजिक समरसता मंच यांच्या वतीने डॉक्टर उदय निरगुडकर यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय उद्बोधनानंतर हितेश पैकीने यांनी वैयक्तिक सादर केले. या कार्यक्रमानिमित्त शहरातील कलाकार सागर पेरके यांनी तयार केलेले सन्मान चिन्ह बबन बरवड यांनी अतिथींना भेट दिले. कार्यक्रमाचे संचालन अविनाश भोकरे यांनी केले तर विठ्ठल वानखेडे यांनी आभार मानले. प्रचंड पाऊस सुरू असताना मोठ्या संख्येने नागरिक व माता भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होते. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.